एक आहे की पत्रकाराच्या घरात घुसून जर तुम्ही धमकी देत असाल, त्याचं नावही सह देतो. अभिषेक बाबाजी शिंदे लोअर परेलला राहत आहेत आणि साऊथ मुंबई न्यूज चॅनलसाठी संपूर्ण वेळ मी काम करतो असं ते आपल्या अर्जात लिहितात. त्यांच्या घरात 3-4 माणसं जात आहेत, उपशाखा प्रमुख जातोय. तू फक्त शिंदे साहेबांच्याच बातम्या दाखवत असशील आणि आमच्या विरोधात दाखवत असशील तर तुला सोडणार नाही म्हणून सांगतायत. त्याला 100 नंबर फोन करून त्याला पोलिसांना बोलवून घ्यावं लागतंय. NM जोशी मार्ग पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा FIR घेतला जातोय. याच्यानंतर काय सांगणार आहे? त्याचा जीव जाईपर्यंत थांबणार आहात का? हा काय प्रकार आहे? म्हणजे अशा पद्धतीने काम करत असाल. काल तुम्हाला कोणीतरी उपशाखा प्रमुख तुमच्याकडे गेला, त्या उपशाखा प्रमुखाने कॅमेरे लावताना तो मशाल लावतोय, आपल्याच शर्टावर मशाल लावून सगळ्यांना एक्सप्लेन करतोय आणि व्हिडिओ आहे माझ्याकडे. मी आपल्याला व्हिडिओ पाठवू इच्छितोय की 11 कॅमेरे आपल्याला आपले साहेब देणार आहेत. 5 आम्ही इन्स्टॉल केलेत. हे त्यांचे मित्र आहेत. हे त्यांचे मित्र येऊन 5 इन्स्टॉल करणार आहेत. हा काय प्रकार आहे? हे अमिष नाही आहे? म्हणजे ओंकार टॉवरमध्ये 11 कॅमेरे लावून देतो रहिवाशांना, सगळी मतं मला मशालला द्या. हेच आहे ना प्रतीक? बाकी काय आहे? किती दिवस वाट बघणार आहेत अशा प्रकारांची? आणि याचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करतो आणि या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलंय. ती व्यक्ती पण दुसरी आणली आहे त्यांनी. हे बघा, ही बाजूला जी व्यक्ती उभी आहे हे त्यांचे मित्र आहेत कंपनीचे. हे 11 कॅमेरे लावणार आहेत. 5 लावून झालेले आहेत. कारण कालच आमची धोबीघाटला मीटिंग झाली, CM साहेब आले होते. एकीकडे लोकांना छळायचं, नंतर आम्ही तुम्हाला मतदान आम्हाला करा, आम्ही तुम्हाला द्यायचं, आणि त्यात जर वर कोण डोकं वर काढत असेल तर त्याला आम्ही त्यांची जागा दाखवू हे सांगायचं. स्वतः उभाटाचे प्रमुख आपण हेलिकॉप्टरमधनं उतरल्यानंतर काय म्हणाले? उघडा उघडा माझ्या आज बॅगा उघडा, एक दिवशी मी तुम्हाला उघडतो. याचा अर्थ काय होतो? माणसाला उघडतो याचा अर्थ काय होतो? हे काय स्वतःला छत्रपती समजतायत का? आम्ही तलवारने उघडू म्हणून. आणि हे महाराष्ट्र ह्यांना बघतंय. आणि ही ताकद आली कुठनं? तर ही ताकद त्यांच्यामध्ये आलेली काँग्रेसच्या बरोबर जाऊन एक गठ्ठा मतदान मिळणारी जी त्यांना जी मिळतात मुस्लिमांची, त्याच्यामधनं ही ताकद आली. ही ताकद त्यांना त्याच्यामधनं येते. आम्हाला एक गठ्ठा मतदान मिळणार आहे, हिंदू आमच्यावर नसला तरी चालेल. पंतप्रधान काल शिवतीर्थावर काय म्हणाले? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणून एकदा नाव घ्यायला सांगा. घेऊ शकत नाही. उभाटाचे प्रमुख ज्या ज्या ठिकाणी मीटिंग घेत आहेत ते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना म्हणू शकत नाहीत. महाराष्ट्र प्रेमी म्हणतायत. दिल्ली समोर आणखीन कमरेतनं नाही, तुम्ही किती वाकणार आहात? आणि त्याचाच हा माज आहे. हा जो माज आहे, हा माज आपल्या महाराष्ट्रातली सुसंस्कृत जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. हा माज त्यांचा उतरेल आणि हा 20 तारीखला मतदानात उतरेल. सोशल मीडियातून व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं जे ते मांडलेलं त्याबद्दल आक्षेप केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जाहीर भाषणामध्ये त्यांची जी ऑडिओ क्लिप आहे ती जाहीर ऐकवलेली आहे. एक प्रकारे धार्मिक विद्वेष जो आहे तो पसरवण्याचं काम केलं जाते आणि सांगितलं जात आहे की आपले सरसेनापती कोण आहेत, आपले सेनापती कोण आहेत आपल्या पंथाचे किंवा आपल्या समाजाला, हे उघडपणे जाहीर केलं. हे खरोखरच एक शॉकिंग आहे आणि महाराष्ट्रासाठी विचार करण्यासारखं आहे. या राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे ओपन सांगतायत. त्याची माझ्याकडे असलेल्या त्या मागण्यांची माहिती पण ते पत्रक माझ्याकडे आहे. त्या पत्रकामध्ये 17 बाबींचा उलेमावने हे केलं की या गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजेत. त्यामध्ये ते असं म्हणतायत की 2012 पासून 24 पर्यंत आमच्या संघटनेच्या आणि आमच्या धार्मिक ज्या लोकांवर केसेस झालेल्या आहेत, क्रिमिनल केसेस, त्या सगळ्या मागे घ्याव्यात. याचा अर्थ काय होतोय? याचा अर्थ एकच आहे. हे काय कंधारला जे विमान घेऊन गेला होता तसं आहे का? की तुमच्या निवडणुका पण आम्ही कुठच्या तरी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ, आम्ही एक गठ्ठा मतदान सकाळी करू आणि आमच्या या 17 मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा कुठेतरी दुसऱ्या डिरेक्शनमध्ये घेऊन जाऊ, असं आहे का? ह्या मागण्या देण्याचं धारिष्ट्य येतं कुठनं? एवढी हिंमत येते कुठनं? आणि ही हिंमत मान्य करण्यासाठी हे त्यांच्याबरोबर शिवसेना प्रमुखांचा पुत्र त्यांच्याबरोबर फिरावा याच्यासारखं दुर्दैव नाही आहे.